आज परभणी येथील जे संविधान पुस्तिकेचे आव्हान झाला होता याच्या निषेधार्थ शिवना येथे निषेधार्थ रस्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं होतं। या निषेधार्थच्या रस्ता रोकोतून प्रमुख मागण्या अशा आहेत की शेकडो विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। हे गुन्हे तात्काळ मागे घ्यायला पाहिजे आणि तिथलं जे कोम्बिंग ऑपरेशन आतापर्यंत चालू होतं ते तात्काळ थांबवायला पाहिजे। जे ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान दिलेत त्या संविधानानुसार आमचे जे समाज बांधव होतं त्यांनी परभणी बंदची हाक ही शांततेपूर्वक मारलेली होती आणि परभणी बंदच्या हाक माध्यमातून त्यांनी त्या घटनेचा निषेध केला होता। परंतु तिथल्या जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी दंगल घडण्याचं काम आणि षडयंत्र तिथल्या लोकांनी केलं आहे। याच्या निषेधार्थ आज आम्ही शिवना येथे रस्ता रोको आंदोलन केलं आहे आणि या रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की तिथलं जे आमच्या आया बहिणीवर जे गुन्हे दाखल झाले आहेत, जे विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले हे तात्काळ मागे घ्यायला पाहिजे आणि जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत यांची जी हत्या झाली आहे एका प्रकारचं हे त्यांनी आता दाखवण्याचा प्रयत्न असा केला की त्यांना हृदयविकाराचा झटका वगैरे आला, तर हृदयविकाराचा झटका नसून त्यांच्या डोक्यामध्ये वारंवार लाट्या काट्या घालून त्यांना जीवे मारण्याचं हे कट कारस्थान होतं। जेणेकरून या येणाऱ्या 1 जानेवारीला आमचे लाखो भीमा अनुयायी हे भीमा कोरेगाव येथे जात असतात, परंतु यांच्या अशा दंगले उसळून जेणेकरून आमच्या भीम सैनिकांना तिथं जाण्यापासून रोखण्याचं काम हे इथल्या जातीवादी महायुतीच्या सरकारने करण्याचं काम केलं आहे। याचाच मी धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। आमच्या मागण्या शासनाने तात्काळ पूर्ण कराव्यात एवढीच अपेक्षा करतो। जय भीम, जय आदिवासी।